नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स ह्या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईंड ग्रुप सी एक्झामला उपयोगी ठरतील असं आपण इतिहास या विषयातील काही सराव प्रश्न बघणार आहोत। तर आपल्याला अभ्यासक्रमाला काय आहे तर आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असा आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे। तर आपण बघून घेऊ। तर तसंच ते सरळ सेवेच्या एक्झामला सुद्धा हे प्रश्न उपयोगी ठरणार आहेत। तर चला बघूया। प्रश्न वन लाईनर स्वरूपात आहेत पण व्हेरी IMP आहेत। डॅनिस मिशनर यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्यासाठी कोणत्या ठिकाणी शाळा काढल्या तर ढाका, कलकत्ता आणि चितगाव या ठिकाणी त्यांनी म्हणजे कोणी डॅनिस मिशनर यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यासाठी शाळा काढल्या। कुठं ढाका, कलकत्ता आणि चितगाव। हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे ढाकची म्हणून म्हणजे ढाका, कलकत्ता आणि चितगाव। त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा हा एक मुद्रक होता, त्याने कागदाचा कारखाना काढला व बायबलचा बंगाली अनुवाद केला तर ते कोण होते तर विल्यम वार्ड हे होते ज्यांनी कागदाचा कारखाना काढला व काय केलं बायबलच्या बंगाली मध्ये अनुवाद केला। त्यानंतरचा प्रश्न गीतेचा इंग्रजी अनुवाद कोणी तयार केला तर गीते म्हणजे आपल्या भगवद्गीता त्याचा इंग्रजी अनुवाद कोणी केला तर चार्ल्स विक्लिन्स यांनी गीतेचा इंग्रजी अनुवाद केला। त्यानंतरचा प्रश्न आहे चार्ल्स विक्लीने गीतेचा इंग्रजी अनुवाद केला त्याला प्रस्तावना कोणी दिली होती तर वॉरेन हेस्टिंग यांनी चार्ल्स विक्लेने लिहिलेलं जे म्हणजे गीतेचा इंग्रजी अनुवाद आहे त्याला प्रस्तावना दिली होती। त्यानंतरचा प्रश्न कलकत्ता येथे मदरशांची स्थापना कोणी केली तर वॉरेन हेस्टिंग्ज यांनी केली। त्यानंतरचा प्रश्न बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना कोणी केली संस्कृत कॉलेज बनारस येथे तर जोनाथन डंकन यांनी केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना का करण्यात आली तर बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना का करण्यात आली होती तर स्थानिक हिंदू मुस्लिम कायदे ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळावे यासाठी ते संस्कृत कॉलेज स्थापन करण्यात आलं होतं। त्यानंतरचा प्रश्न कलकत्ता मदरसाची स्थापना का करण्यात आली तर प्रशासकीय कार्याला नोकर वर्ग मिळणे हा उद्देश होता। कलकत्तामध्ये मदरसाची स्थापना करण्यामागे प्रशासकीय कार्याला नोकर वर्ग मिळणे। त्यानंतरचा प्रश्न बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली तर न्यायाधीश विल्यम जोन्स आणि वॉरेन हेस्टिंग्ज यांनी बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। त्यानंतरचा प्रश्न बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती तर प्राचीन भारतीय साहित्य इंग्रजांना समजावे व पाश्चात्य साहित्य भारतीयांना समजावे यासाठी बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोठे करण्यात आली फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केव्हा करण्यात आली 1800 मध्ये तर ते कुठे कोलकाता या ठिकाणी करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली तर लॉर्ड वेलेस्ली यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली। त्यानंतरचा प्रश्न फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणत्या लोकांसाठी करण्यात आली तर हिंदी लोकांसाठी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न एव्हनजेनिकल संप्रदायाची स्थापना कोणी केली विल्यम एल्बरफोर्स यांनी केली। त्यानंतर हिंदू बालिका विद्यालयाची स्थापना कुठे करण्यात आली तर हिंदू बालिका विद्यालयाची स्थापना कुठे करण्यात आली तर कोलकाता येथे करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न पर्शियन भाषेचे व्याकरण कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिले होते पर्शियन भाषेचे व्याकरण कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिले तर विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने पर्शियन भाषेचे व्याकरण लिहिले। त्यानंतरचा प्रश्न कलकत्ता सरकारी छापखान्याचा सुपरिटेंडंट कोण होता तर विल्किन्स हे होते सुपरिटेंडंट मग कलकत्ता सहकारी छापखान्याच्या सुपरिटेंडंट्स म्हणून होते विल्किन्स हे नाव आहे त्यांचं। त्यानंतर भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर कोणी केले होते तर भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर विल्किन्स यांनी केलं होतं। त्यानंतरचा प्रश्न या देशातील आमचे राज्य
फार काळ टिकणार नाही, पण गीतेसारखे ग्रंथ हे जगाच्या इतिहासात कायमचे अजरामर होतील अशी प्रस्तावना कोणाची होती? तर हेस्टिंग्ज यांची होती. या देशामध्ये आमचे राज्य फार काळ टिकणार नाही, पण गीतेसारखे ग्रंथ हे जगाच्या इतिहासात कायमचे अजरामर होतील अशी प्रस्तावना कोणाची होती? तर हेस्टिंग्ज यांची होती. त्यानंतरचा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली? तर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना हेस्टिंग्ज यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालचे अध्यक्षपद कोणाचे नियुक्ती करण्यात आली? तर विल्यम जोन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे, कलकत्त्याच्या एका ब्राह्मणी तर शिक्षकांचे जाचक अटी घालून संस्कृत शिकवायला होकार दिला. त्या अटी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मान्य केल्या व अभ्यासासाठी रजा घेतली आणि चिकाटीने अहोरात्र कष्ट घेतले. ते कोण होते? तर विल्यम जोन्स होते. त्यानंतर आहे लैला मजनू हे लैला मजनूचे इंग्रजी भाषांतर कोणी केले? तर विल्यम जोन्स यांनी हे भाषांतर केले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मनु संहिता व शाकुंतलाचा अनुवाद कोणी केला? तर विल्यम जोन्स यांनीच केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जगामध्ये मिशनरींना भारतात स्थायिक होण्याची परवानगी मिळाली, त्यानंतर मिशनरीची येण्याचे प्रमाण वाढले. तर ते होते 1813. 1813मध्ये मिशनरींना भारतात स्थायिक होण्याची परवानगी मिळाली, त्यानंतर मिशनऱ्यांचे येण्याचे प्रमाण वाढले होते. तर ते काय होता? 1813चा कार्यकाळ होता. त्यानंतरचा प्रश्न, कोणाच्या नेतृत्वात वेदांत कॉलेजची स्थापना करण्यात आली? तर वेदांत कॉलेजची स्थापना तर राजा राम मोहन राय यांच्या नेतृत्वाखाली वेदांत कॉलेजची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न, 1817मध्ये कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तर डेव्हिड हियर, राधाकांत देव आणि राजा राममोहन राय असे हे तिघांनी मिळून 1817ला कलकत्ता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने इंग्रजीतून पाठ्यपुस्तके तयार केली व प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक तयार केले? तर कलकत्ता स्कूल सोसायटीने इंग्रजीतून पाठ्यपुस्तके तयार केली व प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक तयार केले. त्यानंतरचा प्रश्न, कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना बेंटिंकच्या काळात कधी करण्यात आली? कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना विल्यम बेंटिंकच्या काळामध्ये झाली. कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना तर ते कधी करण्यात आली? तर ते 1835मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, कलकत्ता येथे हिंदू बालिका विद्यालय कोणी स्थापन केले? तर ड्रिंक वॉटर बेंथूड आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कलकत्ता येथे हिंदू बालिका विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये कोणते विद्यालय भारतातील महिला शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते? तर हिंदू बालिका विद्यालय हे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये तर महिलांच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. आणि हे हिंदू बालिका विद्यालय कुठे होते? कलकत्त्याला स्थापन करण्यात आलं. कोणी स्थापन केलं होतं? तर आपण ह्या प्रश्नामध्ये बघितलं, ड्रिंक वॉटर बेंथूड आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हे तयार केले होतं. तर त्या काळामध्ये कोणाचं म्हणजे गव्हर्नर होता? तर लॉर्ड डलहौसी त्यावेळेस होता. त्यानंतरचा प्रश्न, लोकशिक्षण सामान्य समितीची स्थापना कोणी केली? तर ग ज ॲडम यांनी लोक शिक्षण सामान्य समितीची स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न, लॉर्ड विल्यम बेंटिंक भारतात आले त्यावेळी कायदा मंत्री कोण होते? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक भारतात जेव्हा आले तेव्हा कायदा मंत्री कोण होते? तर मेकोले हे कायदा मंत्री होते. त्यानंतरचा प्रश्न, एक इंग्रजी पुस्तक शेकडो भारतीय ग्रंथापेक्षा महत्त्वाचे आहे असे मत कोणाचे होते? तर मेकोले यांचे होते. एक इंग्रजी पुस्तक शेकडो भारतीय ग्रंथापेक्षा महत्त्वाचे आहे असे मेकोलेचे मत होते. मेकोले शिक्षणासंबंधी जो प्रस्ताव आणला होता त्याला पौरात्य लोकांचा विरोध होता. तर मेकॉलेच्या प्रस्तावाला विरोध लक्षात घेता कोणी त्यामध्ये बदल केले? तर लॉर्ड ऑकलँड यांनी. त्यानंतरचा प्रश्न, शिक्षणाच्या एकूण खर्चापैकी दर महिन्याला 500 रुपये अनुदान कोणत्या सोसायटीला द्यावे असे ठरले? त्यानंतर शिक्षणाबाबतचा वाद कमी झाला? तर एशियाटिक सोसायटी.
एशियाटिक सोसायटी होती. शिक्षणाच्या एकूण खर्चापैकी दर महिन्याला 500 रुपये अनुदान कोणत्या सोसायटीला द्यावे असे ठरले. त्यानंतर शिक्षणाबाबतचा वाद कमी झाला तर ते होती सोसायटी कोणती, एशियाटिक सोसायटीला द्यावे. दर महिन्याला 500 रुपये अनुदान द्यावे असं एशियाटिक सोसायटीबद्दल ठरलं होतं. त्यानंतरचा प्रश्न, रुरकी अभियांत्रिकी कॉलेजची स्थापना कोणी केली? तर थॉम्सन यांनी रुरकी अभियांत्रिकी कॉलेजची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न, डलोर्सीच्या काळामध्ये लॉर्ड डलोर्सीच्या काळामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष कोण होता? तर चार्ल्स वूड हा बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता. त्यानंतरचा प्रश्न, वेदांत कॉलेजची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? वेदांत कॉलेजची स्थापना कोणाच्या नेतृत्वाखाली झाली? तर राजा राममोहन राय यांच्या. त्यानंतरचा प्रश्न, ड्रिंक वॉटर बेंथून यांच्या निधनानंतर हिंदू बालिका विद्यालयाचा ताबा कोणी घेतला? तर हिंदू बालिका विद्यालयाचा ताबा लॉर्ड डलोर्सी यांनी घेतला. कोणाच्या मृत्यूनंतर? तर ड्रिंक वॉटर बेंथून यांच्या निधनानंतर हिंदू बालिका विद्यालयाचा ताबा लॉर्ड डलोर्सी यांनी घेतला. त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकन मराठी मिशनने मुलींसाठी स्वतंत्र पहिली शाळा मुंबई प्रांतात कुठे काढली? तर भायखळा या ठिकाणी अमेरिकन मराठी मिशनने मुलींसाठी स्वतंत्र पहिली शाळा मुंबई प्रांतामध्ये भायखळा या ठिकाणी काढली. त्यानंतरचा प्रश्न आहे, बोर्डिंग स्कूलची कल्पना प्रत्यक्षात कोणी आणली? तर अमेरिकन मराठी मिशनने आणली. त्यानंतरचा प्रश्न, अमेरिकन मराठी मिशन यांनी कोणत्या ठिकाणी मुलींची शाळा काढली? तर अहमदनगर आणि भायखळा या ठिकाणी त्यांनी काढलं. त्यानंतर चर्च मिशनरी सोसायटीचे मुख्य केंद्र कोणते होते? तर माहीम, वांद्रे आणि वसई हे होती. त्यानंतर रे केनेडी ही व्यक्ती कोणत्या शैक्षणिक सोसायटीशी संबंधित होती? तर चर्च मिशनरी सोसायटीशी संबंधित होती. कोण? रे केनेडी ही जी व्यक्ती आहे ती शैक्षणिक सोसायटीशी संबंधित होती, पण कोणत्या? तर चर्च मिशनरी सोसायटीशी संबंधित होती. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या मिशनरी सोसायटीने स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला? तर स्कॉटिश मिशनरीने स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला. त्यानंतरचा प्रश्न, स्कॉटिश मिशनरी म्हणून कोणी शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले? तर त्यामध्ये जॉन विल्सन आणि मिसेस विल्सन यांचा समावेश आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणी परिक्याच्या मुलींसाठी शाळा काढली? तर मिसेस कॅन्डी यांनी काढली. त्यानंतर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापनाचा उद्देश कोणता होता? तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचा उद्देश कोणता होता? तर गरीब व युरोपियन मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणे हा होता. कोणती शाळा फक्त युरोपियनसाठी होती? तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. जी बॉम्बे एज्युकेशन सोसायटी होती ती फक्त युरोपियनसाठीच होती, युरोपियन व्यक्तीसाठीच होती ती बॉम्बे एज्युकेशन सोसायटी. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचा इतिहास हा ग्रंथ कोणी लिहिला? आपटे गुरुजी यांनी. महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचा इतिहास हा ग्रंथ आपटे गुरुजी उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचा इतिहास. महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षणाचा इतिहास हा ग्रंथ आपटे गुरुजींनी लिहिला असून त्याला प्रस्तावना कोणी दिली? तर काकासाहेब कालेलकर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागामध्ये सरकारने महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांसाठी फरमान काढून संस्था बंद करण्याचे ठरवले तेव्हा फक्त 8-10 शिल्लक राहिल्या होत्या. फक्त 8-10. तर 1932 मध्ये सरकारने महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांसाठी फरमान काढून संस्था बंद करायचे ठरवले तेव्हा फक्त 8-10 म्हणजे संस्था शिल्लक राहिल्या होत्या. त्यामध्ये किती? 8 ते 10 अशा संस्था शिल्लक राहिलेल्या होत्या. तर ते केव्हाचं फरमान होतं? ते 1932 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, टिळक विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर टिळक विद्यापीठाची स्थापना 1921ला झाली. टिळक विद्यापीठाचे पहिले कुलगुरू चिंतामणराव वैद्य हे होते.
त्यानंतरचा प्रश्न, पुण्यामध्ये अनाथ विद्यार्थीगृह कोणी काढले? तर अनाथ विद्यार्थीगृह पटवर्धन आणि बाबूकाका कानिटकर आणि पटवर्धन यांनी पुण्यामध्ये अनाथ विद्यार्थीगृह काढले. त्यानंतरचा प्रश्न, फैजपूर काँग्रेसचा मंडप सजवण्याचे काम कोणत्या शाळेच्या टीमने केले होते? तर खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालय च्या टीमने फैजपूर येथील काँग्रेसचा मंडप सजवण्याचे काम केले होते. त्यानंतरचा प्रश्न, समर्थ विद्यालय ही शाळा कोणी काढली? तर गो विजापूरकर यांनी काढली. त्यानंतरचा प्रश्न, गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू कोण होते? तर महात्मा गांधी हे गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतरचा प्रश्न, गुजरात विद्यापीठाच्या उभारणीला लक्षणीय हातभार कोणी लावला होता? तर काकासाहेब कालेलकर यांनी गुजरात विद्यापीठाच्या उभारणीला लक्षणीय हातभार लावला होता. त्यानंतरचा प्रश्न, मुंबई इलाक्यात शिक्षणाची पद्धतशीर व्यवस्था करण्याचा पहिला प्रयत्न कोणाद्वारे झाला? तर मुंबई इलाक्यामध्ये शिक्षणाची पद्धतशीर व्यवस्था करण्याचा पहिला प्रयत्न बोर्ड ऑफ एज्युकेशनद्वारे झाला 1840 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न, 1852 मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या जागी कोण निवडून आले? तर भाऊ दाजी लाड हे आले. किंवा 1852 मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री मोहम्मद मकबा जेव्हा निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या जागी भाऊ दाजी लाड निवडून आले. त्यानंतरचा प्रश्न, 1876 मुंबईत पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? तर भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबईमध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली. कोणी? भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी. केव्हा? आता 1876 मुंबईमध्ये पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? तर भिकोबा लक्ष्मण चव्हाण. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. त्यानंतरचा प्रश्न बघूया, हंटर या शिक्षण आयोगासमोर कोणी साक्ष दिली? तर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांनी हंटर या शिक्षण आयोगासमोर साक्ष दिली होती. महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी हंटर या शिक्षण आयोगासमोर साक्ष दिली होती. त्यानंतरचा प्रश्न, भारतात प्रिंटिंग प्रेस आणणारे पहिले कोण होते? तर प्रिंटिंग प्रेस आणणारे पहिले कोण होते? तर पोर्तुगीज होते. त्यानंतरचा प्रश्न, 1557 मिशनरीचे पहिले पुस्तक कोठे छापले? तर गोवा या ठिकाणी छापले. त्यानंतर भारतामध्ये मुद्रण कलेचा प्रसार करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर विल्यम कॅरे यांना जाते. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते? तर समाचार दर्पण हे आहे भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र, समाचार दर्पण. त्यानंतरचा प्रश्न, निर्णय सागर नावाचा छापखाना मुंबईमध्ये कोणी काढला? तर निर्णय सागर नावाचा छापखाना मुंबईमध्ये जावजी दादाजी चौधरी यांनी काढला. त्यानंतरचा प्रश्न, स्वातंत्र्यानंतर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते? तर स्वातंत्र्यानंतर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक लोकसत्ता हे आहे. त्यानंतरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाला दख्खन विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात तरवडी येथून प्रकाशित होणाऱ्या कोणत्या वृत्तपत्राची महत्त्वाची भूमिका होती? तर ते पत्र होते दिनमित्र या वृत्तपत्राची महत्त्वाची भूमिका होती. कोणाच्यासाठी? सत्यशोधक समाजाला दख्खन विदर्भामध्ये पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात तरवडी येथून प्रकाशित होणाऱ्या कोणत्या वृत्तपत्राची महत्त्वाची भूमिका होती? तर दिनमित्र. ते कुठून? तरवडी इथून प्रकाशित होत होते. त्यानंतरचा प्रश्न, दिनमित्र या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर मुकुंदराज पाटील हे दिनमित्र या वृत्तपत्राचे संपादक होते. दिनमित्र या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर मुकुंदराज पाटील. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा यांनी महात्मा फुलेंपासून प्रेरणा घेऊन वयाच्या 25 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या कैवारी हे पत्र काढले. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यात झाला होता. तर ते होते दामोदर सावळाराम येंदे यांनी महात्मा फुलेपासून प्रेरणा घेऊन वयाच्या 25व्या वर्षात शेतकऱ्याच्या कैवारी हे पत्र काढले.
शेतकऱ्याच्या कैवारी हे पत्र म्हणजे वृत्तपत्र काढले आणि त्यांच्या जन्म नगर जिल्ह्यात, म्हणजे कोणाचा जन्म तर दामोदर सावळाराम यंदे हे नगर जिल्ह्याचे होते आणि त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन शेतकऱ्याच्या कैवारी हे पत्र काढले होते. कोणी? दामोदर सावळाराम यंदे. त्यानंतरचा प्रश्न, कोणी फौजदारांची नोकरी सोडून वर्तमानपत्र काढायला सुरुवात केली तेव्हा शाहू महाराजांनी असे करण्यापासून परावृत्त करून पाहिले पण त्यांनी ऐकले नाही, तर ते होते श्रीपतराव शिंदे हे होते. त्यांनी काय केली तर फौजदाराची नोकरी सोडली आणि वर्तमानपत्र काढला. ते तसं करू नये म्हणून शाहू महाराजांनी त्यांचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं. ते होते श्रीपतराव शिंदे. त्यानंतरचा प्रश्न, विजय मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर श्रीपतराव शिंदे यांनी विजय मराठा हे वृत्तपत्र हे पत्र सुरू केले होते त्यांनी. त्यानंतरचा प्रश्न, 29 जून 1918 या दिवशी टिळकांवर खटला सुरू झाला. त्याच दिवशी त्यांच्या अनुयायांनी कोणते दैनिक सुरू केले तर राष्ट्रमत. राष्ट्रमत हे म्हणजे त्यांच्या अनुयायांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे राष्ट्रमत. कोणाच्या अनुयायांनी? टिळकांच्या. तर 29 जून 1908 29 जून 1908 या दिवशी टिळकावर खटला सुरू झाला. त्याच दिवशी त्यांच्या अनुयायांनी दैनिक सुरू केले, ते होते राष्ट्रमत. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या वृत्तपत्राचे कार्यालय पुढे राष्ट्रवादी तरुणांचा अड्डा बनले? लोक त्याला राष्ट्रमत म्हणून ओळखू लागले, तर ते राष्ट्रमत होते. त्यानंतरचा प्रश्न, सावरकरांनी सागर प्राण तळमळला ही कविता प्रथम कोणी सावरकरांची सागरा प्राण तळमळला ही कविता कोणी प्रकाशित केली होती तर राष्ट्रमत या वर्तमानपत्राने सागरा प्राण तळमळला ही विदा सावरकरांची कविता प्रथम प्रकाशित केली होती राष्ट्रमत वर्तमानपत्राने. त्यानंतरचा प्रश्न, लोकसंग्रह हे पत्र कुठून निघत असे तर लोकसंग्रह हे वर्तमानपत्र पुण्यातून प्रकाशित होत असे. त्यानंतर रोलेट ॲक्टला ब्लॅक बिल असे नामकरण कोणी केले तर बी जी हर्निमन यांनी रोलेट ॲक्टला ब्लॅक बिल नामकरण केले. त्यानंतरचा प्रश्न, गांधीजींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली, त्याचे अध्यक्ष कोण होते तर गांधीजीच होते. गांधीजींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली, त्याचे अध्यक्ष स्वतः गांधीजी होते. तर उपाध्यक्ष बी जी हर्निमन हे होते. भारतातील पहिले वर्तमानपत्र बंगाल गॅझेट कोणी सुरू केले तर भारतातील पहिले वर्तमानपत्र होते बंगाल गॅझेट, तर ते जेम्स हिस्की यांनी सुरू केले होते. भारतातील पहिले वर्तमानपत्र बंगाल गॅझेट जे जेम्स हिस्की यांनी सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिले वर्तमानपत्र बेंगाल गॅझेटचे दुसरे नाव रिकामी जागा आहे, म्हणजे रिकामी जागा, तर दुसरे नाव काय आहे तर द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर हे बंगाल गॅझेटचे दुसरे नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर महाराष्ट्र नावाचा वृत्तपत्र होतं, त्याच्या संपादक कोण होते तर गोपाळराव ओलगे हे होते. त्यानंतरचा प्रश्न, नवयुग या वृत्तपत्राचे संपादक आचार्य अत्रे हे होते. त्यानंतर लोकयुद्ध या वृत्तपत्राचे संपादक अमृत डांगे हे होते. त्यानंतरचा प्रश्न, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी व युद्ध प्रयत्न करण्यासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर लोकयुद्ध. त्यानंतरचा प्रश्न, अभिरुची हे मासिक कोणी सुरू केले? अभिरुची नावाचे काय मासिक होती ते बाबूराव चित्रे यांनी सुरू केले होते. त्यानंतरचा प्रश्न, दावजी दादाजी चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी निर्णय सागर नावाचा छापखाना सुरू केला तर निर्णय सागर नावाचा छापखाना मुंबईमध्ये कोणी सुरू केला तर जावजी दादाजी चौधरी यांनी मुंबईमध्ये निर्णय सागर नावाचा छापखाना सुरू केला. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते तर समाचार दर्पण. त्यानंतरचा प्रश्न आपण बघू, महात्मा हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर महात्मा वृत्तपत्राचे संपादक दामोदर सिकरे हे होते. त्यानंतरचा प्रश्न, कुऱ्हाड वृत्तपत्राचे संपादक भाऊराव पाटील होते.
त्यानंतर मूकनायक या वृत्तपत्राचे पहिले संपादक हे पांडुरंग भटकर होते. मूकनायक बाबासाहेब आंबेडकरांचा हा वर्तमानपत्र आहे. तर पहिले संपादक हे पांडुरंग भटकर हे होते. त्यानंतर मूकनायकचा पहिला अंक कधी प्रकाशित झाला? मूकनायकचा पहिला अंक 31 जानेवारी 1920. 31 जानेवारी 1920ला मूकनायकचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि पहिले संपादक होते पांडुरंग भटकर, लक्षात ठेवायचं. त्यानंतर राष्ट्रमत वृत्तपत्राचे संपादक सी के दामले हे होते. राष्ट्रमत वृत्तपत्राचे संपादक सी के दामले होते. त्यानंतरचा प्रश्न, जागृती हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? भगवंतराव पाडेकर. त्यानंतर रिझन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? रघुनाथ धोंडो कर्वे. रिझन हे वृत्तपत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केलं. त्यानंतर संदेश हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर अच्युतराव कोल्हटकर यांनी संदेश हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर ॲनी बेंजट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे वर्तमानपत्र सुरू केले. ॲनी बेंजट यांनी कोणते 2 वर्तमानपत्र सुरू केलं होतं? कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. त्यानंतर हंटर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर हंटर हे वृत्तपत्र खंडेराव बागल यांनी सुरू केले. कोल्हापूर मधून हे सुरू केले होते. हंटर नावाचे जे वृत्तपत्र आहे ते खंडेराव बागल यांनी कोल्हापूरहून सुरू केले होते. त्यानंतरचा प्रश्न, उदय वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर नारायण बामणगावकर. नारायण बामणगावकर हे उदय या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यानंतर अरुणोदय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर धोंडोपंत फडके यांनी अरुणोदय हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर विश्ववृत्त हे वृत्तपत्र कोल्हापूरहून कोणी सुरू केले? तर विजापूरकर यांनी सुरू केले. त्यानंतर नवजीवन हे मासिक इंदुलाल याज्ञिक यांचे आहे. त्यानंतर दैनिक मराठा हे वृत्तपत्र आचार्य अत्रे यांचे आहे. दैनिक मराठा वृत्तपत्र आचार्य अत्रे. त्यानंतर गुराखी हे वृत्तपत्र कुठून सुरू केले गेले? तर मुंबईमधून. त्यानंतर काळ वृत्तपत्राचे संपादक होते. काळ ह्या वृत्तपत्राचे संपादक शंकरराव दाते. त्यानंतर हिंदू राष्ट्र नामक या वृत्तपत्राचे संपादक नथुराम गोडसे हे होते. त्यानंतर इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक होते नारायण गणेश चंदावकर हे इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यानंतरचा प्रश्न, नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्र कोणी सुरू केला? तर नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्राची सुरुवात विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यानंतरचा प्रश्न, किरण या वृत्तपत्राचे संपादक नाम जोशी हे होते. त्यानंतर जागृत वृत्तपत्राची सुरुवात वालचंद कोठारी यांनी केलं. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्रद्धानंद हे वृत्तपत्र विनायक दामोदर सावरकर यांनी सुरू केलं. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. श्रद्धानंद हे वृत्तपत्र कोणाचे आहे? विनायक दामोदर सावरकर. त्यानंतरचा प्रश्न, संग्राम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर गणपतराव नलावडे यांनी संग्राम हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर अग्रणी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर दामोदर शिकरे. त्यानंतर चित्पावन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर श्रीधर व्यंकटेश केतकर. त्यानंतरचा प्रश्न आहे, विजयी मराठा हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? श्रीपतराव शिंदे. त्यानंतरचा प्रश्न, दिनमित्र हे वृत्तपत्र सुरू कोणी केले? तर दिनमित्र तर मुकुंदराव पाटील यांनी. त्यानंतर कैवारी आणि तेज हे वृत्तपत्र दिनकरराव जवळकर यांनी सुरू केले. त्यानंतर जागृती हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ग. माडगूळकर यांनी जागृती हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजकारण नावाचे वृत्तपत्र सी के दामले यांनी सुरू केले. त्यानंतर राष्ट्रगीत हे वृत्तपत्र शामराव देसाई यांनी सुरू केले. तर ब्राह्मणोत्तर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? व्यंकटराव गोडे यांनी सुरू केले. त्यानंतर शेतकऱ्याचा कैवारी हे वृत्तपत्र
शेतकऱ्याच्या कैवारी हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर दामोदर यत्ते यांचे आहे. त्यानंतर हिंदी केसरी हे वृत्तपत्र माधवराव संप्रे यांचे आहे. त्यानंतर देशसेवक नावाचे वृत्तपत्र अच्युतराव कोल्हटकर यांनी सुरू केले. त्यानंतर हिंदू स्वराज हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर रणछोड दास यांनी हिंदू स्वराज नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर डेक्कन रयत हे वृत्तपत्र अण्णासाहेब लठ्ठे यांचे आहे. प्रबोधन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? प्रबोधन तर केशवराव ठाकरे यांचं. लोकहित नावाचे वृत्तपत्र बाबासाहेब बोले यांचं. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे? तर पहिले भारतीय वृत्तपत्र बंगाल गजेट आहे. पहिले भारतीय वृत्तपत्र बंगाल गजेट. त्यानंतर मद्रासचे पहिले वृत्तपत्र मद्रास कुरिअर. मुंबईचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेराल्ड. पहिले बंगाली मासिक कोणते? तर दिग्दर्शन हे पहिले बंगाली मासिक होते. त्यानंतर पहिले बंगाली वृत्तपत्र बंगाल गॅजेट. फारशीतील पहिले वृत्तपत्र कोणते? मीरात उल अखबार हे फारशीतील पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर उर्दूतील पहिला पेपर कोणता? तर उर्दूतील पहिला पेपर जहामी जहानुमा हे उर्दूतील पहिला पेपर होता. त्यानंतर गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी वृत्तपत्र मुंबई समाचार हे होते, जे गुजराती भाषेतून होते. त्यानंतर राजकीय प्रश्नावर भर देणारे बंगालचे पहिले वृत्तपत्र कोणते? सोमाप्रकाश. त्यानंतर पहिले इंग्रजी दैनिक वृत्तपत्र कोणते? ते इंडियन मिरर. पहिले इंग्रजी दैनिक वृत्तपत्र इंडियन मिरर हे होते. भारतातील पहिले सायंक दैनिक कोणते? म्हणजे संध्याकाळी प्रकाशित होणारे, तर मद्रास मेल हे होते. त्यानंतरचा प्रश्न सुदेश मित्रम हा तामिळ पेपर कोणी सुरू केला? तर GS अय्यर. संध्या हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ब्रह्मबांधव उपाध्ये यांनी. त्यानंतर तलवार हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर तलवार हे वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी सुरू केले. तलवार हे वृत्तपत्र वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी सुरू केले. त्यानंतर रेशवा हे वृत्तपत्र अजित सिंग यांनी सुरू केलं. त्यानंतर कुडी आरसू हे वृत्तपत्र रामास्वामी नायकर यांनी सुरू केलं. त्यानंतरचा प्रश्न कोणते वृत्तपत्र होमरूलने सुरू केले व नंतर गांधीजींनी स्वतःकडे घेतले? तर यंग इंडिया हे वृत्तपत्र होमरूलने सुरू केले, नंतर ते गांधीजींनी स्वतःकडे घेतले, तर ते यंग इंडिया होते. त्यानंतर कीर्ती हे वृत्तपत्र संतोष सिंग यांचे आहे. त्यानंतर क्रांती हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर क्रांती हे मिरजकर जोगळेकर आणि घाटे यांचे आहे क्रांती हे वृत्तपत्र. त्यानंतरचा प्रश्न अखबार हो सौदागर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर दादाभाई कासवजी यांनी सुरू केले. अखबार हो सौदागर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर दादाभाई कावसजी यांनी. त्यानंतर अँटी सर्कल सोसायटी कोणी स्थापन केली? कृष्णकुमार मित्र यांनी. त्यानंतरचा प्रश्न मुस्लिम कार्यकर्त्यांच्या भावनांचा आधार करत शिवाजी उत्सवाचा बहिष्कार कोणत्या सोसायटीने केला? तर अँटी सर्क्युलर सोसायटी. त्यानंतरचा प्रश्न 1921च्या वृत्तपत्र समितीचे अध्यक्ष कोण होते? तर तेज बहादूर सुप्रू हे 1921च्या वृत्तपत्र समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1857मध्ये 1857मध्ये रेल्वे मंडळाची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? तर लेफ्टनंट प्रेस्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना 1857ला करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी ग्रेट ईस्टर्न रेल्वे कंपनीची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न 1845मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मार्गाची पाहणीसाठी समिती नेमण्यात आली? तर विलोगबी यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मार्गाची पाहणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली 1845ला. त्यानंतरचा प्रश्न 1905मध्ये टिळक वंगभंग आंदोलनाचा प्रचारक म्हणून कोणत्या ठिकाणी गेले होते? तर बंगाल या ठिकाणी गेले होते. 1905ला टिळक
वंगभंग आंदोलनाच्या प्रचारक म्हणून बंगालला गेले होते. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिला तारमार्ग कधी सुरू झाला? तर तो 1851 मध्ये कलकत्ता ते डायमंड हार्बर यापर्यंत. त्यानंतर भारतात तारयंत्राची सुरुवात कोणी केली? तर तारयंत्राची सुरुवात लॉर्ड डल्हौसी यांनी केली. रेल्वे बोर्डाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1905 ला. त्यानंतरचा प्रश्न, 11 जुलै 1851 मध्ये मुंबई येथे भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी नानाभाई कासवजी डावर या गृहस्थांनी सुरू केली. तिचे नाव काय होते? तर तिचं नाव होते बॉम्बे स्पिनिंग अँड विलिंग कंपनी असं नाव होते. कोणी सुरू केलं होतं? पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी होती, जे नानाभाई कावजी डावर या गृहस्थांनी सुरू केली होती. त्यानंतर टाटा प्रेस मिल कुठे आहे? तर नागपूरला आहे. त्यानंतरचा प्रश्न, 1855 मध्ये कोणत्या ठिकाणी पहिली तागाची गिरणी सुरू झाली? तर रिसरा या ठिकाणी, जे बंगालमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, 19व्या शतकाच्या शेवटी कोणी कृत्रिम नीळ बनविण्यास यश मिळवल्यामुळे निळीच्या उद्योगाला व्हाईट दिवस म्हटले? तर जर्मन लोकांनी. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागापासून भारत हा साखर आयात करणारा प्रमुख देश बनला? तर 1863 पासून भारत हा साखर आयात करणारा प्रमुख देश बनला, 1863 पासून. त्यानंतरचा प्रश्न, आधुनिक पद्धतीने व यंत्राच्या साहाय्याने कागद उत्पादनाचा पहिला कारखाना कोणत्या नदीच्या किनारी स्थापन केला गेला? तर हुगळी नदीच्या काठी आधुनिक पद्धतीने व यंत्राच्या साहाय्याने कापड उत्पादनाचा पहिला कारखाना सुरू करण्यात गेला. तर ते नदी होती हुगळी नदी होती. त्यानंतरचा प्रश्न, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेची स्थापना कोणी केली? तर वालचंद हीराचंद यांनी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? तर टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना दोवाबजी टाटा यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या युद्धामुळे रशियातून युरोपात जाणारा ताग बंद झाला आणि भारतीय तागाला एकदम मागणी वाढली? तर क्रिमियनचे युद्ध होते. दुष्काळ आयुक्त असावा अशी मागणी कोणत्या आयोगाने केली होती? तर मॅकडोनाल्ड आयोग होता. त्यांनी दुष्काळ आयुक्त असावा अशी मागणी केली होती. अशा पद्धतीने आपण जे महत्त्वपूर्ण आधुनिक भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्यामध्ये आपण विशेष करून वृत्तपत्र आहे जे वर्तमानपत्र, त्यावरील प्रश्न आपण जास्तीत जास्त या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.